नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 23 जानेवारी आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। आजची आवक बघू शकता तुम्ही 600 ते 700 मध्ये आवक आहे आज पण। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी कात सगळ्यांचे भाव सांगत असतो, तेवढं शेवटपर्यंत बघा। शेवटला तुम्हाला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघेल ते पण कळल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केला आपण। बघू शकता क्वालिटी कांद्याची काय भाव गेले हो? 1900 रुपये जायले, 1900 रुपीज। कुठला आहे कांदा? सिंधबनचा कांदा आहे, 1900 रुपये जायले। पुढे बघू काय भाव गेला? 2250 जायले। बघू शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची 2250, 2250 रुपीज। कुठला आहे कांदा? पुरी, शेलूपुरीचा कांदा आहे। बघू शकता तुम्ही। बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणे, 2250 रुपये, 2250 रुपीज। पुढे बघू बघू शकता क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 2452 जायले। बघू शकता तुम्ही। कुठला आहे कांदा? टाकलीपाडा, बरं 2452, 2452 रुपीज जायले। बघू शकता तुम्ही क्वालिटी। कुठला आहे कांदा? टाकलीपाडा। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे, टाकलीपाड्याचा कांदा आहे। बघू शकता तुम्ही। पुढे बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी काय भाव गेलं? 2040 जायले, 2040 रुपीज। कुठला आहे कांदा? देवरगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे, देवरगावचं कांदा आहे। बघू शकता तुम्ही। पुढे बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी काय भाव गेलं? 2000 रुपये, 2000 रुपीज। क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची। याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती। कुठला आहे कांदा? शिंदेबाळ, बरं शिंदेबाळाचा कांदा आहे। पुढे बघू बघू शकता तुम्ही क्वालिटी काय भाव गेला काका? 1751 जायले, 1751 रुपीज, 1751। कुठला आहे कांदा? शेलूपुरी, बरं बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे, बरं शेलूपुरीचा कांदा आहे। 1751 झाले, 1751 रुपीज। क्वालिटी बघू शकता कांद्याची। पुढे बघू काय भाव गेलो? 2290 बघू शकता क्वालिटी कांद्याची, 2290 रुपये। कुठला आहे कांदा? नारळी बियाणं, बर बियाण नारळी। बघू शकता नारळीचं बियाणं आहे, बरं पुढे बघू बघू शकता क्वालिटी काय भाव गेलो? 1902 रुपये। बघू शकता 1902 रुपीज। कुठला आहे कांदा? कानमंडळीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे, बरं पुढे बघ काय भाव गेलं काका? 1450 रुपये गोल्टी जायले। बघू शकता तुम्ही 1450, 1450 रुपीज। कुठली गोल्टी? शेलूपुरी। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे। बघू शकता तुम्ही शेलूचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलं? नमस्कार काय भाव गेलं? 2356 रुपये जायले। बघू शकता क्वालिटी 2356, 2356 रुपीज। कुठला आहे कांदा? चांदोडचा कांदा आहे। बघू शकता बियाणं कोणतं होतं काकायचं? घरगुती बियाणं आहे, बरं पाट्याचा कांदा आहे, चांदोड। पुढे बघू काय भाव गेलं? 2214 रुपये जायले। क्वालिटी बघू शकतो कांद्याची 2214 रुपये, 2214, 2214 रुपीज। कुठला आहे कांदा? शेड्यूल कोरडे, बरं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, बरं शेड्यूल कोरडेचा कांदा आहे, 2214 रुपये जायले। पुढे बघू काय भाव गेलं? 2380 रुपये जायले, 2380 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं बियाणं कोणतं होतं याचं? बरं पुढे बघू काय भाव गेलो? 2380 रुपये जायले। क्वालिटी बघू शकतो कांद्याची 2380 रुपये, 2380 रुपीज, 2380 रुपये। मीडियम साईज आहे। बियाणं कोणतं होतं याचं?
चायना सुपर बर. कुठला कांदा? नांदगाव बर. नांदगावचा कांदा आहे, तालुका चांदवड. पुढं बघू काय भाव गेलो? 2300 रुपये. 2300 रुपये. 2300 रुपीज. क्वालिटी बॉक्स तुम्ही कांद्याची 2300 रुपये. कुठला आहे कांदा? परसूल. बियाणं कोणतं होतं? घरगुती. घरगुती बियाणं आहे, परसूलचा कांदा आहे. 2300 रुपये जायली. 2300 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलो? 1800 रुपये. 1850 रुपये जायले. बघू शकता तुम्ही क्वालिटी 1850. 1850 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, दरसवाडीचा कांदा आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलं काका? बघू शकता तुम्ही 2026 रुपये जायले. 2026 रुपीज. बघू शकता तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा? गिगाव. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, गिगावचा कांदा आहे. 2026 रुपये जायले. पुढं बघू शेवटचा नग होता, आता तिसऱ्या लाईनला चाललोय. बघू शकता तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 2000 रुपये. बघू शकता तुम्ही 2000 रुपीज. क्वालिटी बघू शकता कांद्याची. कुठला आहे कांदा? कानमंडळचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं कानमंडळचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? नमस्कार. काय भाव गेलं? 2100 रुपये. 2116. बरं 2116 जायले. 2116 रुपीज. कुठला आहे कांदा? मत्तेवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, मत्तेवाडीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1718. बघू शकतो तुम्ही 1718 रुपये जायले. 1718. 1718 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. कुठला आहे कांदा? वडाळी भुईचा कांदा आहे. बरं पुढे बघू काय भाव गेलो? 2200 रुपये. 2200 रुपये जायले. 2200 रुपीज. कुठला आहे कांदा? शेलूपुरीचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. घरगुती बियाणं आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 2300 रुपये जायले. 2300 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. मीडियम साईज आहे, एक साईज माल आहे. 2300 रुपये. 2300 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, कानमंडळाचा कांदा आहे. 2300 रुपये जायले. पुढं बघू काय भाव गेलं काका? 2216. 2216 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ आहे. बरं बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? बरं चायनाचं बियाणं आहे, कानमंडळाचा कांदा आहे. पुढं बघू 2381 जाईल. 2381 रुपीज. 2381. कुठला आहे कांदा? कानमंडळाचा कांदा आहे. 2381 जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? का बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं चायनाचं बियाणं आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलो? 2325. 2325 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, कानमंडळाचा कांदा आहे. 2325 जाईल. पुढं बघू बियाणं कोणतं होतं याचं बोलले तुम्ही? घरगुती. काय भाव गेला? 2011 रुपये. 2011 रुपये जाईल. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 2011 रुपीज. कुठला आहे कांदा? परवीर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलो? 1700 रुपये. गोल्टा आहे. बघू शकतो गोल्टी गोल्टा मिक्स आहे. 1700 रुपये. 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? काळवाडे. बरं पुढं बघू काय भाव गेली खात? 700 रुपये जाईल. 700 रुपीज. बघू शकतो. कुठला आहे कांदा? गणूर. बरं पुढं बघू काय भाव गेला? गोल्टी 16ची.
1600 रुपये. बघू शकतो तुम्ही गोल्टी गोल्टा मिक्स आहे 1600 रुपये. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. उर्दूळचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 2280 रुपये. 2280 रुपीज. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची 2280. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. दरसवाडीचा कांदा आहे 2280. पुढं बघू काय भाव गेलं? 2364. 2364 जाईल. 2364 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं दरसवाडीचा कांदा आहे 2364 रुपये. पुढं बघू काय भाव गेलं? 2300 रुपये. बघू शकतो तुम्ही 2300 रुपये झाले. 2300 रुपीज. कुठला आहे कांदा? गणूर. गणूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? जिंदालचं बियाणं आहे 2300 रुपीज. जिंदालचं बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेलो? हो काय भाव गेलं? 2511 आत्तापर्यंत हायस्ट. बघू शकतो तुम्ही 2511. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. साईज आहे कांद्याला 2511. 2511 रुपीज. कुठला आहे कांदा? गणूर. बियाणं कोणतं होतं? चायना किंग. बरं बघू शकतो तुम्ही क्वालिटी. गणूरचा कांदा आहे 2511. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 2353. 2353 रुपीज. कुठला आहे कांदा? गणूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे 2300 रुपये जायले. 2354. 2354. 2354 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलो? हो काय भाव गेलं? 2400 रुपये. 2400 रुपीज. 2400 रुपये. बघू शकतो क्वालिटी 2400 रुपये. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं होतं काकायचं? का चायनाचं बियाणं आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलं? 2323. 2323 रुपीज. कुठला आहे कांदा? विसापूरचा कांदा आहे 2323 आहे. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी 2366. 2366 रुपीज. कुठला आहे कांदा? वाहेगाव. बरं वाहेगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. वाहेगावचा कांदा आहे. पुढं बघू